नमस्कार, मी राजश्री. पुनश्च मी आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण जर माझं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण यापुढील बरेच एपिसोड माझे चारधाम यात्रेवर आधारित असणार आहेत. मागील 2-3 एपिसोडमध्ये मी आपल्याला चारधाम यात्रेच्या अंतर्गत आधी काय तयारी करायची आणि चारधाम यात्रा करत असताना काय काळजी घ्यायची यावर बनवलेले आपण बघितले असतीलच. पुढचे मला एपिसोड बनवायचे होते, पण एकदम मला 2-3 गोष्टी लक्षात आल्या की मी चारधाम यात्रा करत असताना मला 2-3 ठिकाणी काही अलौकिक अनुभव आले आणि ते अनुभव मला आपल्याबरोबर शेअर करायची तीव्रतेने इच्छा झाली, म्हणून हा मी एक खास एपिसोड बनवत आहे. मी काही पॉईंट लिहून पण ठेवले, कारण असं होतं ना बऱ्याच वेळेला की आपल्या डोक्यातून निघून जातं की आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे. म्हणून मी बऱ्याच थोडंसं वाचत मी आपल्याबरोबर बोलणार आहे, सांगणार आहे, पण एखादा दुसरा पॉईंट माझ्या डोक्यातून निघून गेला तर तो आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा म्हणून मी काही पॉईंट काढून ठेवलेले आहेत आणि ते वाचत मी आपल्याला मला आलेला अलौकिक अनुभव आपल्याबरोबर शेअर करणार आहे. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. आपल्या कमेंट्स मला ऐकायला, वाचायला मनापासून आवडेल. आता आपण ह्या माझ्या अलौकिक अनुभवाकडे वळूयात. आपल्याला माहिती, मी दिवाळीच्या आधी चारधाम यात्रा करून परत आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये चालूच होतं की आपल्याबरोबर काय मला शेअर करायचं आहे. 2 दिवसापूर्वी माझ्या एकदम लक्षात आलं की 2-3 ठिकाणी मला जे काही अनुभव आले ते मात्र मला आवर्जून आपल्याला सांगायचे आहेत. त्यातला एक अनुभव मी आपल्याबरोबर सांगते. माणा गावामध्ये मी ज्यावेळेला गेलेली होते, चारधाम यात्रा ज्यावेळेला संपते त्यावेळेला शेवटचा टप्पा बद्रीनाथच्या पुढे माणागाव म्हणून आहे, तिथे शेवटचा टप्पा केला जातो. बरेचसे टुरिझम कंपनी घेऊन जाते, बरेच जण घेऊन जात नाहीत, जो त्या टुरिझम कंपनीचा प्रकार असतो. पण शक्य झालं तर तुम्ही ज्या टुरिस्ट कंपनीकडून जाल त्या कंपनीला म्हणा की आम्हाला माणागाव दाखवा. पण अत्यंत पवित्र, म्हणजे उत्तराखंडची सगळीच गावं अत्यंत पवित्र आहेत. माणागाव पण आवर्जून बघण्यासाठी यासाठी बघायचं की तिथे गुप्त सरस्वती आहे, तिथूनच 5 पांडव आणि द्रौपदींनी स्वर्गारोहण केलं. महर्षी व्यासांची गुफा आहे, श्री गणेशाची गुफा आहे, या दोघांनी तिथे महाभारत लिहिलं. अशी ही पवित्र जागा आहे, म्हणून ही आवर्जून बघावी. अशा ह्या माणागावाच्या ठिकाणी मला एक खूप वेगळा अनुभव आला, जो मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या क्षणी मला जाणवलं की देव आहे यावर माझा विश्वास आहे आणि सगळ्यांचाच, बहुतेक 100% लोकांचा असतो. पण कधी कोणी म्हणतं की नाही, तो कुठे दिसतोय, तो असतो, मूर्तीपूजा कोणाला मान्य नसते. हा खूप मोठा वादाचा भाग आहे. तो दिसत नाही, पण त्याची अनुभूती तुम्हाला बऱ्याच प्रसंगातून येते, फक्त ती आपल्याला त्यावेळेला लक्षात येत नाही. अनुभूती जाणवली पाहिजे आणि तुम्हाला ती जाणवून घेता आली पाहिजे. जशी मला माणागावामध्ये ती अनुभूती, माझा त्याच्यावर असलेला विश्वास त्याने जो सार्थ केला, हेच मला आज आपल्याला या माझ्या अनुभवातून सांगायचं आहे. मी या अनुभवाचं एक शीर्षक ठेवलं. मला ते असं वाटलं की हे असं शीर्षक ठेवावं, म्हणून मी ठेवलं होता तिथे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की होता तिथे म्हणजे काय, तू नेमकी काय देवाबद्दल बोलतीयस का? अरे, देवाबद्दलच बोलायचं आहे मला. त्याची अनुभूती, त्याच्यावर माझा विश्वास असलेला, त्याने तो किती सार्थ करून दाखवला हे तर मला सांगायचं आहे. पण एका ठराविक कारणासाठी मी हे शीर्षक दिलेलं आहे. पुढे ओघामध्ये तुम्हाला ते कळेलच की होता तिथे म्हणजे नेमकं मी कशाबद्दल बोलते. माणागावाबद्दल तिथे गेल्यानंतरच बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. मी तर तुम्हाला सांगणारच आहे या एपिसोडमध्ये. माणागाव हिमालयाच्या उंच शिखरावर वसलेलं एक छोटंसं गाव आहे, जिथे मी तुम्हाला आत्ता म्हटल्यासारखं महर्षी व्यासांची गुफा आहे, गणेश गुफा आहे, गुप्त सरस्वती आहे, जी तिथून तिचा उगम तुम्हाला दिसत नाही आणि बऱ्याच दूरपर्यंत गेल्यानंतर तिचा प्रवाह तुम्हाला दिसायला लागतो. याच्या मागे पण कथा आहे. ज्या वेळेला महाभारत लिहिलं चाललं त्यावेळेला तिचा खळखळाट खूप होता. त्या आवाजाने महर्षी व्यासांना आणि श्री गणेशाला त्रास होत होता, कारण त्यांना महाभारतासारखा मोठा ग्रंथ लिहायचा होता, त्यांना त्रास होत होता. म्हणून महर्षी व्यासाने तिला शाप दिला की तू गुप्त
हो, तुझा आवाज येऊ देऊ नको. आणि खरंच तिथे तुम्हाला तिचा कुठेही आवाज येत नाही. बऱ्याच पुढं गेल्यानंतर तिचा खळखळाट सुरू होतो. ही आहे, मी छोट्या स्वरूपात तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली. तिथे गुप्त सरस्वतीचं एक छोटंसं मंदिर आहे. आता उत्तराखंड टुरिझमनी त्याला थोडंसं एक आपण म्हणतो ना फोटोशूटसाठी जागा तयार करणं म्हणून एक मोठं नवीन मंदिर बांधलेलं आहे. 5 पांडव आणि द्रौपदींचे स्टॅच्यू बनवून ठेवले आहेत की लोक तिथे जाऊन फोटो वगैरे काढतात किंवा व्हिडिओ शूट वगैरे करतात. पण खरं जे सरस्वतीचं गुप्त सरस्वतीचं मूर्ती आहे ती एका मोठ्या शिलेच्या खालच्या बाजूला आहे आणि त्याच्या जवळच उगम आहे कैलास मानसरोवर. सॉरी, उगम नाही, तिथून गोमुख आहे. तिथून कैलास मानसरोवरावरून येणारी गंगा वाहत येते असं आमच्या टूर मॅनेजरनी मला सांगितलं. अजून मला तशी पुरेशी माहिती तिथे मिळाली नाही, कारण त्यांनी थोडंसं शॉर्टकटनी मला सांगितलं. मी प्रयत्न करते की यावर अजून मला कुठून माहिती मिळते का ते. तर अशा ह्या माणागावाच्या मध्ये आम्ही पोहोचलो. माणागावाचे रस्ते अतिशय अरुंद आणि त्यात दोन्ही बाजूला छोटी छोटी तिथल्या रहिवाशांनी लोकरीचे स्वेटर वगैरे स्वतःच्या हाताने विणलेले, मशीन नाही, हातावर विणलेल्या स्वेटरची छोटी छोटी दुकानं आहे. त्यामुळे तो अजून रस्ता अरुंद बनत जातो. सुरुवातीला चढ, मग थोडासा सरळ, मग परत उतार, परत चढ, सरळ, अशा प्रकाराने त्या माणागावातून तुम्हाला गणेश गुफा, व्यास गुफा, गुप्त सरस्वती या मार्गावर मार्गक्रमण करावं लागतं. पण तिथली हवा अतिशय स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र आहे. एक नकळत कुठेतरी आपल्या मनात असं पॉझिटिव्हिटी येते आणि असा भास निर्माण व्हायला लागतो की या वातावरणात पण ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय याचा ध्वनी घुमतो आहे की काय असं आपल्याला भास व्हायला लागतो. इतकं तिथलं वातावरण पवित्र आहे. तिथे पोहोचल्यावर असं वाटतं की सगळं जग शांत झालं आहे. फक्त आपण आहोत, देव आहे आणि आपली देवावरची श्रद्धा आहे, एवढाच इथे गेल्यानंतर भास व्हायला लागतो. गर्दी, आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला प्रचंड गर्दी होती. कारण नुकतंच मी तुम्हाला एका एपिसोडमध्ये सांगितलं की जुलै ऑगस्टमध्ये तिथे प्रकल्प आला, तिथे बराच लँडस्लाईड वगैरे झाली. त्याच्यामुळे नंतर थोडीशी शेवटी आता ही गर्दी वाढलेली होती. त्यामुळे माणागावाच्या अरुंद रस्ता असल्यामुळे ती गर्दी जास्त प्रमाणात जाणवत पण होती. तिथे पिठ्ठू जास्त आहेत, कारण घोडे वगैरे नाही आहेत. ते पिठ्ठूधारक, आपल्यासारखे जाणारे सगळे भक्त लोक, या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे त्या अरुंद रस्त्यावर असा गजबजाट जाणवायला लागतो. तिथे माझी इच्छा होती की मला गुप्त सरस्वतीची ओटी भरायची होती. त्यामुळे मी माझ्याबरोबर ती ओटी नेलेली होती. मला आमच्या टूर मॅनेजरने ते ठिकाण दाखवलं. मी त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो, नवरा बायको. तिथे गेल्यानंतर मी आधी शांत मनाने गुप्त सरस्वतीची प्रार्थना केली आणि माझ्या नवऱ्याने तिथे शेजारून गंगा वाहत होते, तिचं पाणी तीर्थ म्हणून आम्ही दोघांनी घेतलं, अंगावर शिंपडून घेतलं आणि मनोभावे आम्ही दोघांनी गुप्त सरस्वतीची प्रार्थना केली आणि मी आणलेली ओटी आम्ही तिची भरली. हात जोडून तिथे उभा असताना मनात एकच माझा विश्वास होता आणि एकच भावना होती की देवा, मला तू इथपर्यंत, चारधाम ही अतिशय अवघड यात्रा आहे, ही चारधाम सगळी यात्रा तू, अवघड यात्रा पूर्णपणे अगदी व्यवस्थित, मला कुठलाही त्रास न होऊ देता तू पूर्ण केलीस. आता इथून मला माझ्या घरी, माझ्या माणसांमध्ये परत सुखरूपपणे घेऊन जा, ही एवढीच एक माझ्या मनामध्ये भावना होती. त्या शांत भावनेने मी तिची प्रार्थना केली, ओटी भरली, डोळे उघडले आणि आम्ही परत दुसऱ्या ठिकाणी जायसाठी म्हणून वर चढलो. थोडंसं पुढे आम्ही गेलो, साधारण एक 10 मिनटं वगैरे आम्ही पुढं गेलो आणि एकदम माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात मोबाईल नाही आहे. मी प्रचंड घाबरून गेले. तोपर्यंत मनामध्ये खूप शांतता होती, एक विश्वास होता की देवाने आपल्याला किती छान दर्शन दिलं, सगळं झालं. म्हणजे एक निखळ आनंद, निखळ विश्वास हा सगळा होता. आणि ज्या वेळेला एक 10 मिनटामध्ये माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात माझा मोबाईल नाही, कारण तोपर्यंत मी कशी व्हिडिओ वगैरे काढत होते, त्यामुळे मोबाईल नेहमी माझ्या हातात असायचा आणि माझ्या हातात मोबाईल नाही हे मला जाणवलं की मी घाबरून गेले. कारण काय नव्हतं त्या मोबाईलमध्ये, फोटो होते, बऱ्याच आठवणी होत्या आणि महत्त्वाचे म्हणजे
बँकेचे सगळ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. त्यामुळे एका सेकंदामध्ये मी पूर्णपणे गळाठून गेले. माझा नवरा माझ्यावर प्रचंड चिडला, कारण त्याचं पण साहजिक होतं, बँकेचे सगळ्या गोष्टी त्यामध्ये असल्यामुळे ते थोडंसं मोबाईल हरवणं रिस्की होतं. आम्ही दोघंही जण अगदी भरभर, मला एक क्षण असं वाटलं की येत असतानाच माझ्या हातून कुठेतरी मोबाईल पडला. आता तो एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये तो मोबाईल सापडणं ही खरंच अवघड गोष्ट होती. म्हणजे एका सेकंदासाठी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तू विसर आता मोबाईल, तुला मोबाईल सापडणार नाही, गर्दी खूप आहे, मोबाईल गेला. तो वैतागलेला होता, चिडलेला होता. त्याचा वैताग आणि चीड ही अगदी योग्य होती. मी पळत अगदी वरपर्यंत प्रत्येकाला विचारत मी गेले की मोबाईल सापडला आहे का. प्रत्येक जणांच्याकडून उत्तर आलं की नाही, आम्ही काही मोबाईल तुमचा बघितलेला नाही. एका क्षणात सगळं बदललेलं होतं. माझे पाय गळून गेले, मी पूर्णपणे गळाठून गेले. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, कारण एक तर ती भीती होती, म्हणजे आठवणी वगैरे ह्या तर होत्याच होत्या, पण बाकीची सगळी जी पुढची रिस्क फॅक्टर वाढलेला होता, त्यामुळे माझं मन घाबरून गेलं, मी गळाठून गेले. असं साधारण आम्ही 1-1.5 किलोमीटरपर्यंत अक्षरशः पळत आम्ही दोघांनी गाठलेला होता. शेवटी नाईलाजानी मी एका ठिकाणी बसले. अंगातलं पूर्ण त्राण गेलेलं होतं. एका ठिकाणी एका खुर्चीवर शेवटी नवरा मला म्हणाला वैतागून, तू शांत बस, जे झालंय ते झाले, आता तू शांतपणे एका जागी बसून जा. आणि मी एका ठिकाणी एका दुकानातल्या खुर्चीवर बसले. डोळ्यातून पाणी माझ्या वाहत होतं. आता माहिती होतं की आता मोबाईल मिळणार नाही, मोबाईल गेला. मोबाईल जाण्यापेक्षा बाकीच्या भीतीपोटी मला जास्त त्रास होत होता. हृदयाची धडधड प्रचंड वाढलेली होती. आणि हे होत असताना का कोण जाणे नकळत मी डोळे मिटले आणि हात जोडले आणि देवाला म्हटलं की देवा, सगळं व्यवस्थित केलं. आज मी तुझ्या दारी आलेली आहे, तुझं दर्शन घ्यायला आलेली आहे, तर माझा मोबाईल हरवला, आता तूच काय ते याच्यातून मार्ग काढ. आणि मी डोळे मिटून शांतपणे त्याची प्रार्थना केली. 1-2 क्षणामध्ये माझ्या मनातून एक असा आवाज आला, माहीत नाही आता, म्हणजे आता त्याला कोणी काही वेगळं म्हणेल, काही म्हणेल, पण मी माझा अनुभव तुम्हाला सांगते. एक क्षणात माझ्या मनातून आवाज आला, शांत राहा, शांतपणे थोडा वेळ बस आणि जिथून आली आहेस तिथेच परत जा. तुझी हरवलेली वस्तू तुला तिथे मिळेल. ही माझ्या मनातली आलेली एक कुठून तरी आतून आलेली हाक होती. मी खाडकन एका सेकंदात डोळे उघडले आणि पटकन उठून उभे राहिले. नवऱ्याला ही वाक्य सगळी सांगितली मनात आलेली आणि नवऱ्याला म्हटलं, मी जिथे गेले होते, सरस्वतीची मी ओटी भरली, मी तिथेच चालले. तो अरे अरे म्हणेपर्यंत मी अक्षरशः लोकांना ढकलत उतारावरून अक्षरशः पळत म्हणायलाही हरकत नाही, मी परत त्याच ठिकाणी गेले जिथे मी देवीची ओटी भरलेली होती. हे करत असताना मला असं वाटत होतं, म्हणजे मला भीती होती, धडधड होती, कारण मनामध्ये हा ताण पण होता, माझ्या मनावर आलेला प्रचंड ताण होता की मोबाईल सापडतो का नाही. पण हे करत असताना मला भीती पण वाटत होती की आपण उतारावरून पळतोय, एखादं पडलं तर. पण त्या क्षणी मला असं कुठेतरी जाणवत होतं की नाही, माझा हात कोणीतरी धरलेला आहे, मला कोणी पडू नाही देणार, हा एक कुठेतरी भास होत होता. आणि त्या आधारावर मी अक्षरशः म्हणजे या वयाच्या टप्प्यावर उतारावर उतरणं भरभर हे थोडंसं अवघड असतं, पण मी तेवढा भरभर उतरत जिथे मी देवीची ओटी भरली होती त्या ठिकाणी गेले. आणि जाऊन त्या ठिकाणी मी बघितलं, सगळ्यांना अक्षरशः खोटं वाटेल, पण हा मी घेतलेला खरंच अलौकिक अनुभव आहे. जिथे मी ओटी भरलेली होती त्या ओटीच्या खाली ठेवल्यासारखा माझा मोबाईल होता. वर ओटी होती आणि खाली मोबाईल माझा होता. त्या ठिकाणी असंख्य लोक आले आणि गेले. माझ्या समोरच मी ज्यावेळेला देवीची ओटी भरत होते त्यावेळेला गंगेचं पाणी घेऊन जाण्यासाठी लोक येत जात होते. त्या बाजूला 2-3 पुजारी बसलेले होते, सगळे होते. म्हणजे एवढ्या गर्दीतून तो मोबाईल माझी भरलेल्या ओटीच्या खाली कोणीतरी अगदी व्यवस्थित ठेवल्यासारखा ठेवला.
ते पाहिलं आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातून माझ्या परत पाणी व्हायला लागलं, कारण हे फक्त मोबाईल परत मिळणं नव्हतं, तर हा त्या शक्तीचा पुरावा होता की जी शांतपणे आपलं रक्षण करते, माझं रक्षण करत होती, जी आपली हाक ऐकते, आपल्यावर नजर ठेवून असते आणि योग्य क्षणी आपल्याला मार्ग दाखवते, जसा तिने मला दाखवला. म्हणजे त्या दिव्य परिसरामधली जी शक्ती होती, जी देव, ज्याला आपण देव म्हणतो, ज्यासाठी मी दर्शनाला गेले होते, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांचं मी दर्शन घेतलेलं होतं, ही दिव्य शक्ती माझ्या भोवती होती आणि तिने मला तो मार्ग दाखवला, त्या ठिकाणी परत जायला लावलं आणि माझा मोबाईल मला तिने परत दिला. एवढ्या गर्दीमध्ये त्या मोबाईलला हात कसा कुणी लावला नसेल, हा मला एक क्षण प्रश्न पडला. तो जसाच्या तसा सुरक्षित होता, अगदी कोणीतरी आत्ताच आणून तिथे ठेवला, म्हणजे त्याची हललेलं पण नव्हतं, जसं सरकवून ठेवल्यासारखा तो मोबाईल होता आणि असं वाटत होतं की जसं काही तो माझी येण्याची वाट बघतोय. मी देवाला हात जोडले आणि म्हटलं, देवा, तू खरोखर इथे माझ्या आजूबाजूला आहेस. मला नेहमी नेहमी होतं की कुठली गोष्ट झाली, असं एखादं संकट म्हणा, आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला जाणवतं की आपल्याला संकटही येतात. असं एखादं संकट येतं ज्यावेळेला मी खूप अशी वैतागून जाते किंवा अशी नर्व्हस होते आणि त्यावेळेला मी फक्त देवाची प्रार्थना करते की तुझ्यावर माझा विश्वास आहे आणि खरंच त्या संकटातून मी अगदी व्यवस्थितपणे बाहेर पडते. परत मला हा अनुभव माणा गावामध्ये आला. डोळ्यातून पाणी वाहत होतं माझ्या, ते कृतज्ञतेचं होतं. त्या क्षणी मला जाणवत होतं की देव तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देत नाही, कारण तेवढी आपली झेप नाही, आध्यात्मिक आपली झेप नाही, कारण आपण साधी माणसं आहोत. पण तो आपल्याला या प्रकाराने अनुभूती देतो आणि ती अनुभूती तुम्ही अनुभवायची असते. ती प्रत्येकाला अनुभवता आली पाहिजे. ही ज्या वेळेला तुमची देवावर श्रद्धा वाढते, देवावरचा विश्वास वाढतो, त्यावेळेला ही अनुभूती तुम्हाला या ना त्या रूपामध्ये येते. माझ्या पाठोपाठ माझा नवरा तो पण असा घाबरून पळत माझ्या पाठोपाठ आलेला होता. तो माझ्या मागे उभा होता, कारण त्यांनी बघितलं की मला मोबाईल मिळाला. मी परत देवाला हात जोडलेत. त्याने हलकेच माझ्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले. म्हणजे त्याला पण जाणवलं की एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये, गर्दीमध्ये हिचा मोबाईल व्यवस्थित राहणं ही दैवी कृपाच आहे. त्या क्षणी मला एकच जाणवलं, देवदर्शन म्हणजे फक्त मंदिरात केलेली प्रार्थना नाही. देवदर्शन म्हणजे अशा संकटाच्या वेळी जाणवणारी ती अदृश्य कृपाच असते. हरवलेले जे मिळते तो कधी योगायोग नसतो. नेहमी लक्षात ठेवा, तुमची एखादी गोष्ट हरवते किंवा एखादं तुम्हाला संकट खूप त्रासदायक ठरतं आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर येता, तो योगायोग नसतो. तो देवाचा तुम्हाला झालेला हलकासा स्पर्श असतो आणि आपल्या त्याच्यावर असलेल्या विश्वासाला त्यांनी दिलेलं उत्तर असतं. काय पटतंय ना मी बोलतीये ते? पटलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत मला विश्रांती द्या. पुढच्या एपिसोडमध्ये असाच एक अलौकिक अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, केदारनाथला आलेला. तोपर्यंत मी विश्रांती घेते. भेटूयात पुढील एपिसोडमध्ये. नमस्कार.